राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा धुलाई प्रकल्प आणि कोळसा खाणीमुळे वाढणाऱ्या प्रदूषणाबाबत उद्योग प्रतिनिधींची बैठक घेतली। दोनही जिल्ह्यातील हवा आणि पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत। बैठकीदरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भविष्यात रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वे, कन्व्हेयर बेल्ट आणि कवच कन्व्हेयर प्रणालीचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले। तसंच कोळसा खाणी आणि कोल वॉशरी परिसरात आवश्यक त्या ठिकाणी बफर झोन निर्माण करण्यावरही त्यांनी जोर दिला। उद्योगांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपल्या CSR निधीचा प्रभावी वापर करावा। गावांमध्ये वृक्षारोपण, आरोग्य सुविधा, शाळा, रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी ही CSR निधी खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केले। पंकजा मुंडे म्हणाल्यात की चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांचा औद्योगिक विकास महत्त्वाचा असला तरीही नागरिकांचं आरोग्य आणि पर्यावरणाचं संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे। प्रदूषण नियंत्रणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक उद्योगाची सामाजिक जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।